सुराधीश 89.6 FM मध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोत्यांनो, आपण काही दिवसाआधी म्हणजे 2 दिवसाआधी एका व्यक्तीशी बोललो, एका आयामी व्यक्तीशी बोललो, त्यांच्याबद्दल चर्चा केली, त्यांचा बायोडेटा मी तुम्हाला सांगितला. आणि एक अशी अनोखी व्यक्ती आपल्या सोबत आहे की ज्यांच्याकडे खूप सारा ज्ञानाचा भंडार आहे, म्हणून आज ते त्या पदावर आहेत. आणि या पदावर असताना काय त्रास होतो आणि काय चांगल्या गोष्टीही घडतात आणि किती सकारात्मक दृष्टिकोनातून आपली कामं सहजरित्या करतात, अशी व्यक्ती आपल्यासोबत आज पुन्हा रुजू झालेली आहे, ज्यांनी 2 दिवसाआधी आपल्या अतिशय अल्प अवधीत खूप छान असं वाक्य काही सांगितलेले आहेत जे आपल्या लक्षात आहेत. आणि तसं म्हटलं तर मी मजाकमध्ये गमतीमध्ये म्हटलं होतं की 12 गावचं पाणी पिलेली व्यक्ती, कारण की अक्षरशः प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक 12 गाव म्हणजे काय तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये ही व्यक्ती आपलं शिक्षणाचं ज्ञान अतिशय म्हणजे ज्ञानाचा सागर म्हटलं तरी काही हरकत नाही. तर हा ज्ञानाचा सागर आज माझ्या सोबत आहे. तर डॉक्टर मीच मॅडम, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद सर. या सगळ्या प्रवासाची सुरुवात म्हणजे मला एक प्रश्न विचारायचा होता की ही सगळी सुरुवात करण्याच्या आधी लहानपणीच ठरवलं होतं की मला शिक्षिका व्हायचं आहे? अजिबात नाही. मी लहानपणी खूप म्हणजे बॅक बेंचर काइंड ऑफ पर्सन होते की मला अभ्यासात बिलकुल रस नसायचा. मी अत्यंत त्रासदायक विद्यार्थी होते माझ्या शिक्षकांसाठी, माझ्या मुख्याध्यापकांसाठी. 1ली ते 4थी प्राथमिक शिक्षण मराठी शाळेमध्ये झालं, कन्या शाळा. पण 5वीला आमचं मेहेंदळे हायस्कूल आहे जे 150 वर्ष जुनं आहे. त्या शाळेमध्ये जेव्हा को एडेड म्हणजे शाळेमध्ये जेव्हा प्रवेश घेतला, तिथून जो दंगामस्ती करायला सुरुवात झाली, मित्र भेटले, मैत्रिणी भेटल्या, तो अजूनही आमचं तसंच चालू आहे. वा, क्या बात आहे. हे मेहेंदळे कॉलेज आलं कुठे? मेहेंदळे हायस्कूल, रोहा, रायगड जिल्हा. ओके, रायगड. म्हणजे मुळात तुम्ही कोकणातली म्हटलं तर काही हरकत नाही? हो, मी कोकणातली. ओके, म्हणजे तुमचं कॉलेज, शाळा कुठे झाली? शाळा आणि कॉलेज माझं रायगड जिल्हा, रोहा. रायगड, रोहा. रोहा, रायगड. हो. वा. आता हा या सगळ्यामध्ये तुम्हाला जेव्हा कळलं की आता माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट एक शिक्षिका म्हणून होणार आहे, तर तेव्हा काय होतं सीन की मी मजा केली पण माझ्या विद्यार्थ्यांना तेवढी मजा करू देईल का नाही, असं काही वाटलं का? नाही, ऍक्च्युली सर माझ्या करिअरची सुरुवात ना गरजेपोटी झालेली आहे. म्हणजे आपण म्हणतो ना ब्रेड अँड बटर येस साठी, तर ती थोडीशी गरजेपोटी झाली की तेव्हा गरज होती मला माझ्या कुटुंबाला हातभार लावायची. आणि त्याच वेळेला माझ्या 2 लहान मुली होत्या, छोट्या होत्या त्या. मग मला असा एक हे पाहिजे होतं प्रोफेशन की ज्याच्यात मी माझ्या मुलींना वेळ देऊ शकेल. तर माझं त्यावेळेचं क्वालिफिकेशन बघता मला कम्प्युटर ऑपरेटर किंवा बँकेत किंवा असं कुठेही जॉब लागू शकत असता. पण मी चूज केलं शिक्षण की बाबा या क्षेत्रात जाऊया. आणि म्हणजे कसं की शनिवार रविवार मी घरी असेल, सुट्टीच्या दिवशी मी त्यांच्या सोबत असेल, हा विचार करून मी प्रवेश केला या क्षेत्रामध्ये. पण स्लोली ग्रॅज्युअली इट बिकेम माय पॅशन. विदिन 3 years आय केम टू नो की हे जे क्षेत्र आहे जे ऍक्च्युअल माझ्या म्हणजे आपण म्हणतो ना DNA मध्ये, कारण माझी आई शिक्षिका होती. ओके. हा, म्हणजे घरातून बाळकडू मिळाला होता थोडाफार. हो, मग ते म्हणजे म्हणतो ना आपण DNA मध्ये होतं. पण माझ्या आईने लग्नानंतर तो प्रोफेशन कंटिन्यू ठेवला नाही, पण ते बीज कुठेतरी माझ्यामध्ये होतं. कुठेतरी होतं म्हणजे ते तुम्हाला कळलं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते कंटिन्यू केलं. येस येस. ओके, मला सांगा की आता तुम्ही मला म्हणालात की मी एक मस्तीखोर विद्यार्थिनी होते. हो. पण जेव्हा हीच विद्यार्थिनी शिक्षक बनते तर तो अनुभव कसा होता? सर कसं असतं ना, मी जे केलंय तेच माझ्या समोर माझे विद्यार्थी जर करत असतील तर मला त्यांची मानसिकता लगेच कळते की ते का करत आहेत. वाय दिस डिस्ट्रॅक्शन इज. तसं सायकोलॉजिस्ट आहातच तुम्ही, त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे मलाही कधी कधी भीती वाटते की मी बोलतोय पण नंतर समोर आल्यानंतर तुम्ही पटकन ओळखाल की अरे हा अच्छा दाल में कुछ काला है. आजचा इन्सिडेंट सांगते. म्हणजे नाही, पण आमचा एक
म्हणजे आमचे एक सहकारी आहेत, ते आज फेअरवेल चालू होतं 10th स्टँडर्डचं, आणि बिचारे ते सकाळपासून डिशमूड होते. मी बघितलं नंतर त्याला म्हटलं, इकडे बाळा काय झालं, तुझा का मूड नाही? तर तो सांगत नव्हता, पण ते आपण म्हणतो ना एकदम असा आवंडा त्याच्या घशाशी आला होता. मी त्याला केबिन मध्ये घेऊन गेली, टीचरना म्हटलं यू कंटिन्यू, आय विल कम बॅक. मी घेऊन गेली, म्हटलं काय झालं सांग. तर मला म्हणाला की मॅडम माझा ना मोबाईल नाही सापडत आहे कालपासनं. अच्छा म्हटलं मग? तर म्हणे, मी म्हटलं कसा होता? म्हणे असा असा होता. मी त्याला दाखवला, म्हटलं असा होता का? म्हटलं इथे एक मोबाईल माझ्या केबिन मध्ये चार्जिंगला लावला होता. तर म्हणाल तो कुठे आहे? म्हणजे मी एक टीचरकडे दिला होता, विचार बरं तिला. तर विचारलं आणि तो मोबाईल त्याचाच होता. मला म्हणे मॅडम तुम्ही कसं ओळखलं? म्हटलं मी सायकोलॉजिस्ट आहे. एक आई जर आपल्या मुलाचं दुःख नाही जाणू शकणार तर मग मी एवढ्या वर्षाच्या माझ्या अनुभवाचा काय फायदा आहे? तो इतका खुश झाला, त्याचा मोबाईल मिळाला. आणि देन ही म्हणजे त्याला आतापर्यंत मी बोलायचे ना की मी तुझं मन वाचू शकते, त्याला ते पटलं. तर मला म्हणाला, मला असं वाटायचं की मॅडम नुसतंच असंच बोलतात की काय टीचर्स ना, पण नाही, तुम्ही वाचू शकता. आणि ते खरं आहे. त्यामुळे तुम्ही जो म्हणालात ना प्रश्न की ते तुम्हाला कसं, म्हणजे तुम्ही त्या ह्याच्याने बघता, तर त्या विद्यार्थ्याची मानसिकता लगेच लक्षात येते की हा का असं वागत आहे. कारण त्याची मुळं कुठेतरी आपल्या घरात किंवा आपल्या आजूबाजूला असतात. आता आमचं म्हणजे माझं जे बालपण गेलं ते एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये गेलं, त्यामुळे आमच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नसायचा. मग आमचा जो धुडगूस चालायचा तो बिकॉज ऑफ देर वॉज नो मीन्स एक ऑडिटरी मॉनिटरिंग नव्हतं म्हणून, बरोबर. आणि आताच्या मुलांकडे मोस्टली 99% पालक ऑडिटरी मॉनिटरिंग करतात, 1% पालक त्यांच्या मुलांना अगदी हवं तसं वागू देतात असे. पण मग तुम्हाला नेमकं काय वाटतं की विद्यार्थ्यांना हवं तसं वागू दिलं पाहिजे का कुठेतरी कंट्रोल पाहिजे आणि मग आपण त्याला मोल्ड करता आलं पाहिजे, असं काही? ती जी थिन लाईन असते ना सर, ती तुमच्या लक्षात आली पाहिजे की आपण कुठं त्यांना सैल सोडायचं आणि कुठं त्यांना ताणायचं. आताचे पालक इथं चूक करतात, ते त्यांना नको तिथं फ्रीडम देतात आणि जिथं गरज आहे तिथं त्यांना ते ओढून धरतात. आता साधं म्हणजे सांगू तुम्हाला, दे डोंट हॅव चॉईस. मुलांकडे चॉईस नाहीये, करिअर चॉईस करायचा चॉईस नाहीये, त्यांनी काय घालावं काय नाही घालावं किंवा काय बघावं याचा कशाचाही चॉईस नसतो. किंवा कधी कधी काही घरांमध्ये उलट दिसतं, सगळं काही मुलंच ठरवतात. बरोबर, पॅरेंट्सना अलाउच करत नाहीत. कारण ते पण पुन्हा अपब्रिंगिंग आपण म्हणतो ना, कसं तुम्ही मुलांना तुमच्या वाढवता त्याच्यावर आहे. तर आपल्या मुलांना वाढवताना आपण त्यांचे पालक आहोत. पालक, गार्डियन हा शब्द खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी खूप म्हणजे काळजीपूर्वक आपण त्याच्यावर आपल्याला विचार करून पावलं उचलायची असतात. होतं कसं, माझ्याकडे पैसा आहे, मला नाही मिळालं, त्या गोष्टी सगळ्या मी माझ्या मुलांना देईन, बरोबर. पण हे देताना आपण त्या मुलांना वाईट सवयी तर नाही लावत आहे हे बघायला लागतं, बरोबर. मग त्या वाईट सवयी काही असू शकतात की तुम्ही हट्ट करणे म्हणा, कोणाला मान देणे न देणे, अशा सगळ्या भरपूर गोष्टी आहेत. अति लाड केलं की प्रॉब्लेम येतो. अति लाड करणे, सगळ्या गोष्टीचा ऍक्सेस देणे, हे पण वाईट गोष्टी, म्हणजे नॉट अ गुड पॅरेंटिंग असं, बरोबर. मग तुम्हाला ती जी एक थिन लाईन असते ना, स्ट्रिक्ट होणं आणि फ्रेंडली होणं, ती मेंटेन करता आली ना, देन यू आर अ व्हेरी गुड पॅरेंट. म्हणजे माझं तर पॅरेंटिंगचा फंड आहे, बी अनप्रेडिक्टेबल. तुम्ही अनप्रेडिक्टेबलच राहा. मुलांना कळलंच नाही पाहिजे की तुम्ही या गोष्टीसाठी कसं रिॲक्ट करा. दे शुड बी कन्फ्युज्ड ऑलवेज. ओके, म्हणजे एकंदरीत हे सगळं अनुभव बोलतोय तुमचा. हो. पण मी आता मगाशी तुम्ही मला म्हणाले की तुमच्या शिक्षणामध्ये पण घेताना बऱ्याच काही अडचणी आल्यात. हो. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की वेदनेला दवा समजून जगतो, आठवणींना दुवा समजून जगतो, उभे आयुष्य संकटांनी ग्रासलेले प्रत्येक दिवस नवा समजून जगतो. नक्कीच सर, अगदी परफेक्ट आहे माझ्यासाठी. कारण मी लग्नानंतर 12 वर्षांनी जॉब आणि अर्धवट राहिलेलं शिक्षण कम्प्लीट केलेलं आहे. अरे बापरे. म्हणजे मी 94 ची पास आउट विद्यार्थिनी. ओके. आणि मी 2007 मध्ये माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं.
नाही, डीएड ला ऍडमिशन घेतलं, सॉरी. ओके, तसं म्हणजे फार 12 वर्षाचा गॅप म्हणजे हा फार मोठा गॅप होता. खूप मोठा गॅप होता. हो. पण मग पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी बराच त्रास झाला असेल. हा, लक्षात राहायचं नाही आणि अभ्यास करायची सवय नव्हती सर. हा, एकदा आणि मुळात लग्न झालं त्यात, म्हणजे संसारात रुळल्यावर मग काय मुली सगळं सांभाळणं. बट येस, या माझ्या प्रवासात ना, म्हणजे मी याचं सगळं श्रेय माझे दाजी आहेत ना त्यांना देईल. म्हणजे मी त्यांचं इथे आता नाव नाही सांगू शकत आहे, Okay. बट ही इज द पर्सन की त्यांनी माझ्यासमोर एक एक टार्गेट ठेवत गेले. त्यांनी 2च म्हणजे टार्गेट ठेवले की इथून तुला सुरू करायचंय. म्हणजे तेव्हा मी डीएड ला ऍडमिशन घेतलं होतं. म्हणाले तू शिक्षण क्षेत्र चूज केलेलं आहेस, मग शिक्षण क्षेत्रातली सगळ्यात लास्टची डिग्री कोणती आहे? डॉक्टरेट. तिथं तुला पोहोचायचंय. तू तुझा टाइम घे. मी नाही सांगत की एवढ्या वर्षात की तेवढ्या वर्षात. आणि शिक्षण क्षेत्रातलं सगळ्यात वरची पोस्ट कोणती? मुख्याध्यापक होणे. अगदी बरोबर. ह्या 2 गोष्टी तू अचीव्ह करायच्या. बस, त्यांनी माझ्या शिक्षणाला हातभार लावला. त्यांनी मला खूप मोटिवेट केलं, कारण तो जो स्ट्रगलचा काळ होता तो खूप म्हणजे खूपच स्ट्रगलसम काळ होता. पण हे एवढं सगळं म्हणजे हा खूप मोठा गॅप आहे. हो. एवढं सगळं झाल्यावर आता मागे बघताना काय वाटतं? सॅटिस्फाईड. वाह, क्या बात आहे. एकदम. कारण दोन्ही मुली अगदी उत्तम शिकल्यात. त्यांनी ते माझं नाव राखलंय. माझ्या दोन्ही मुली माझं नाव लावतात बरं का सर. क्या बात आहे. हो, माझ्या मोठ्या मुलीचं नाव जान्हवी विद्या पाटील आहे आणि माझ्या धाकट्या मुलीचं नाव समिधा विद्या पाटील आहे. वा, म्हणजे आणि हे नाव लावणाऱ्या तेव्हाच्या म्हणजे 2010 मधल्या त्या पहिल्या मुली होत्या. 2010 मधल्या पहिल्या मुली. वा, क्या Yes. बात आहे. म्हणजे हा मायेचा स्पर्श पहिलेपासून आहे आणि तो आता त्या मुलांनाही, तुमच्या स्कूल मधल्या मुलांनाही मिळतो. येस. असं म्हटलं तरी काही हरकत नाही की उगवेल हिरवळ आपोआपच, हवा थोडा ओलावा, मायेच्याही स्पर्शाने थोडं कुरवाळावं जवळून, कैक वेळा अशांत मन उठतं संतापानं खवळून, काही हाती लागत नाही सारं सागर ढवळून. म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर पण काही हाती नाही लागत, पण जेव्हा मायेचा स्पर्श होतो येस. तेव्हा कुठेतरी ती शांतता मिळते आणि माणूस पुढे जातो. येस. पण एक आनंद आहे की तुम्ही ज्या प्रिन्सिपल पदाई आहात तर त्याला सर्वोच्च पद म्हणतात, बरोबर. सर्वोच्च पद म्हणजे तुम्ही घडवतायत, पण त्याआधी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलींना घडवलंय. येस सर, आपल्याला उदाहरण द्यायला हवं ना. जर मी जर माझ्या मुलींना दाखवू शकते, माझ्या पालकांना, की बघा मी जे घडवले ते तुम्हीही घडवू शकता. आज माझी मोठी मुलगी MSc ओशनोग्राफी आहे, क्या बात समुद्र है. विज्ञान. क्या बात आहे. धाकटी मुलगी माझी ड्युअल डिग्री BSc एरोनॉटिक्स विथ एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग, वा. आणि BSc एरोनॉटिक्स मध्ये तिने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटी मधून. सुपर. आणि ती आता एअर इंडियासाठी ऍज अन इंजिनियर काम करते. प्राऊड मोमेंट आहे म्हणजे हा तुमच्यासाठी Yes. एकदम. पण मग तो कसा आहे, तो असाच नाही आलाय ना सर. बरोबर. एक आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट जे मिळवण्यासाठी तो स्ट्रगल, तो बॅलन्स, ती थिन लाईन आय हॅव मेंटेन. मी माझ्या मुलींना कधीही प्रिव्हिलेज नाही मिळून दिला की त्यांची मम्मी टीचर आहे म्हणून त्यांना होमवर्क मध्ये सूट मिळेल किंवा ते काहीही करतील तर ते इट विल बी ऍक्सेप्टेबल. नो, पण ह्या ट्रीटेड ऍज अ नॉर्मल. पण मला म्हणजे सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतो की पण ह्या मुली त्या शिक्षिकेच्या, विद्या पाटील नावाच्या शिक्षिकेच्या हातून गेल्यात का शाळेत? तशी वेळ आली होती? 1च वर्ष. अच्छा. माझ्या मुलींनी डिव्हिजन बदलून घेतली. अरे देवा, बापरे. नाही सर, बघा कसं आहे माहितीये का, म्हणजे मी म्हणून म्हणते आपलं मूल घडवणं आपल्याच हातात असतं. बरोबर. मी जेव्हा पुण्याच्या लांडेवाडीच्या शाळेमध्ये होते, आढळराव पाटील, शिवाजीराव आढळराव पाटलांच्या बरोबर शाळेमध्ये, बरोबर, मी वाचलंय. माझी धाकटी मुलगी जी आहे ना ती थोडीशी डॅम्बरट आहे. ती मी तेव्हा प्री स्कूल शिक्षिका होते आणि ती प्रायमरी मध्ये होती. आम्ही त्यांच्या क्लासमध्ये GK शिकवायला जायचो. अच्छा. ती त्या वर्गातल्या मुलांना सांगायची की तुम्ही जर मला त्रास दिला ना तर ती त्रास द्यायची त्यांना, आणि तुम्ही जर मला काय केलं ना तर मी माझ्या मम्माला नाव सांगेन, माझी मम्मा टीचर आहे, ती तुम्हाला म्हणजे ओरडेल वगैरे असं. शी यूज टू थ्रेटन देम. ओके, म्हणजे त्याचा बेनिफिट मिळाला. हा,
हा. तर मला त्या मुलांनी एकाने तर सांगितलंच शेवटी, कारण हिचा त्रास वाढत होता. मी वर्गात गेले, तिला उभं केलं, पहिले तर विचारलं की कोणाकोणाला त्रास देते. कोणी काहीच बोललं नाही. मी म्हटलं घाबरू नका, मी काही कोणाला काही बोलणार नाही, ओरडणार नाही. मग एक दोघ जण उभे राहिले. मी तिला बोलवली. शी वॉज सो कॉन्फिडंट की मम्मा काय माझीच बाजू घेत. मी एक सणसणीत लगावून दिली होती सर तिला तिथं. बापरे. आणि मी तिला सांगितलं होतं तुझी मम्मा घरी क्वार्टर्स मध्ये, आय एम हिअर टीचर आणि यू आर नो वन टू टेक दिस प्रिव्हिलेज, बिकॉज प्रिव्हिलेज इज टू बी अर्न. तो मिळवायचा असतो, तुला स्वतःला कमवायचा आहे तो. तू माझ्या जीवावर उड्या नाही मारायच्या. अगदी बरोबर. क्या बात. आणि सांगितलं की याच्यानंतर जर तिने कोणाला असं थ्रेटन केलं तर समोरच्या बिल्डिंग मध्ये मी असते, मला येऊन सांगायचं. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. माझ्या मुलीने, तिनेही नाही, मोठीने नाही, मोठीने तर नाहीच घेतला कधी, पण परत कधी की माझी मम्मा हे आहे म्हणून आम्हाला हा प्रिव्हिलेज हवाय, नो वे. आणि तेव्हा माझी धाकटी 5वीत होती. अच्छा, म्हणजे आता मग तेवढं माझ्या पॅरेंट्सना हेच म्हणणं असतं की तुम्हाला वेळेला कठोर होता आलं पाहिजे. कारण कुंभाराचं मडकं पण भाजल्यावरच कठीण होतं ना. बरोबर आहे, अगदी बरोबर. तुम्ही ते ओलच्या ओलं तसं ठेवाल तर ते पाणी भरल्यावर फुटणार आहे. 100%. ते तापवलं पाहिजे, भट्टीत चांगलं ते हे झालं पाहिजे, त्याला आकार आला पाहिजे, तर 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 त्याचं उपयोगात येणार आहे ना ते. खूप मस्त. म्हणजे एक असं म्हणतात की आपली सोची समजी लाईफ थी, तर तसं तुमचं काही कन्फर्म नव्हतं की जो आया जे पदरात पडले ते तुम्ही शेवटपर्यंत नेला आणि आज त्या पदावर तुम्ही उभे आहात. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. कारण की कसं आहे, आणि तुम्ही अजून एक गोष्ट मॅडम सगळ्यात मोठी प्रूव्ह केली की असं नेहमी म्हणतात की घरातली बाई जर शिक्षित असेल तर ते घर नक्की जातं, आणि तुम्ही ते प्रूव्ह केलेलं आहे की मी पण आहे आणि माझ्या 2 मुली पण त्याच लेवलला आहेत. सो ही खरी प्राऊड मुवमेंट आहे. आणि गंमत अशी आहे की मी ज्या शाळेत माझी मुलगी जिथे शिकते, तर मला तो आत्मविश्वास हा आहे की आता माझ्या मुलीचं काही टेन्शन नाही. मला योग्य शाळेत योग्य व्यक्तीच्या हातात आहे. आणि ही मतलब मी मेन मूळ मुद्द्यावर येतो की हे जेव्हा कॉन्फिडन्स आपल्या शिक्षकांच्या पेक्षा आपल्या पाल्य म्हणजे जे पॅरेंट्स लोक असतात त्यांना हा कॉन्फिडन्स देण्यासाठी तुम्हाला त्रास होतो का? खूप त्रास होतो सर. म्हणजे मी बऱ्याच वेळा पीटीएम मध्ये डायरेक्ट आपल्या पॅरेंट्सना बोलते, त्यांना राग येतो माझा, पण माझं काम आहे सर ते. मी जर नाही बोलली तर कोण बोलणार आहे? शिक्षक समाज घडवतो ना. अगदी बरोबर. बरोबर आहे. मी नेहमी सांगते तुमच्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये शिक्षणासाठीचा खर्च कितव्या नंबरला आहे याच्यावरून ठरतं की तुमची मुलं पुढे करिअर मध्ये काय करणार किंवा किती पुढे जाऊ शकतील. आपण जर मॉलमध्ये जातोय तिथे आपण पैसे खर्च करतोय, आपण बाहेर जातोय, कपडे खरेदी करतोय, चपला खरेदी करतोय किंवा इतर सगळ्या चैनीच्या वस्तू खरेदी करतोय, महागडे मोबाईल घेऊन देतोय मुलांना, पण मुलांची फीस भरताना किंवा शिक्षणाला पूरक असणारे कोर्सेस लावताना किंवा शाळेतल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीसाठी फीस भरताना जर आपण काचकूच करतोय तर मग कसं होईल? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुमचं. या बाबतीत तुम्ही सहमत आहे, कारण की पहिली प्रायोरिटी आपले शिक्षण पाहिजे. हा, आताच्या पालकांनी हा विचार केला पाहिजे की आपल्या मुलासाठी काय योग्य आहे. अगदी बरोबर. कारण पहिल्यासारखं नाहीये सर. पहिले जे जॉब्स अवेलेबल होते आपल्या वेळेला, माझ्या वेळेला, तुमच्या वेळेला, ते आपल्या मुलांसाठी नसणारच आहेत. बरोबर. मग त्यांच्यासाठी काय हवंय हे आम्हाला माहितीये. आता तुम्ही म्हणजे मी एक समजा उदाहरणार्थ तुमचंच घेऊया आपण उदाहरण. बरोबर आहे. तुम्ही जाऊन कुठपर्यंत जाता? शहापूर, हा नाही माझं मुंबई, कल्याण, मुंबई. बरोबर आहे. तुम्ही त्या मीडियामध्ये आहात म्हणून तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचतात. पण जो व्यक्ती याच्यापर्यंत नाही, आज आम्ही भारतभर फिरतो, आम्ही सीबीएसईच्या कॉन्फरन्सला जातो, ट्रेनिंगला जातो, वर्कशॉपला जातो, आम्हाला कळत असतं की काय बदल होत आहेत आणि आपलं भविष्य काय आहे. बरोबर. मुलांचं येणाऱ्या आपल्या पिढीचं त्यांना कुठले जॉब्स आहेत, काय आहे. आम्ही जीव तोडून सांगतोय की याच्यापासून दूर ठेवा किंवा याच्यामध्ये जास्त लक्ष घाला. मग ते आमचा त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ काहीच नाहीये ना. बरोबर. आम्ही प्रयत्न काय करणार की त्या फॅसिलिटीज आपल्या इथे आल्या पाहिजेत, आपल्या इथल्या मुलाला
बाहेर नाही जाता आलं पाहिजे. आमचं कॅम्पसच बघा ना, KG to PG आहे. अगदी. हा, बरोबर. आता तर म्हणजे आम्ही मॅनेजमेंटला सजेस्ट केलेलं आहे की जेवढे छोटे छोटे क्रॅश कोर्स आपल्याला चालू करता येतील तेवढे चालू केले पाहिजेत, कारण आता सध्या त्यालाच जास्त डिमांड आहे. बरोबर. सर्टिफिकेशन कोर्सला आजकाल ती सगळी म्हणजे मागणीच ती आहे. हा, मागणीच ती आहे. मग त्या मागणी प्रमाणे आपल्या पालकांनी मोल्ड होणं गरजेचं आहे. कारण JEE, नीट हा फक्त एक तुमच्या म्हणजे मुलातली गुणवत्ता जोखण्याचा हे आहे. त्याच्या जागा किती आहेत, त्याला बसणारी मुलं किती आहेत, ती कॉम्पिटिशन किती भयानक आहे, याची कल्पना तुम्हाला शहापूरमध्ये बसून नाही येणार. हो, अगदी बरोबर. तुम्ही शहापूर मधल्या 500 विद्यार्थ्यांचा विचार करत असता, तुम्हाला भारतातल्या 5 लाख विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशन असते. अगदी बरोबर. असं आहे ते. या सगळ्या प्रवासात मला अजून एक प्रश्न विचारायचे की साधारण तुम्ही अनेक शाळा हाताळल्या आहेत, हो, पण त्या एकाच विभागातल्या नाही, अनेक जिल्ह्यांमधल्या शाळा हाताळल्या आहेत. हो. तर त्या वेळेसची ती परिस्थिती आणि त्या मुलांची ती मेंटॅलिटी सारखीच असते का बऱ्यापैकी वेगळं काहीतरी? ती मागणी त्यांची, या आता समजा ठाणे जिल्ह्यातल्या मुलांचं थोडंसं वेगळं असतं, आपल्या रायगड तिकडचं त्या साईडचं वेगळं असतं, नांदेड त्या साईडचं म्हणजे आपलं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मधलं वेगळं असतं. तर हे असं काही यांच्या वागणुकीत त्यांच्या म्हणजे कसं एक्झॅक्टली तुम्ही अनालाइज कसं करता या मुलांना एवढ्या सगळ्या प्रवासात तुमच्या? मी एकदम ना तिखट बोलते जेव्हा अनालिटिकल म्हणजे अनालायझेशन करायचं असतं ना, अनालिसिस करायचं असतं ना, तेव्हा मी थोडं ना असं तिखट बोलते. म्हणजे कसं माहितीये का, मी उमरगा सारख्या ठिकाणी राहिलेली आहे जिथले पालक इतके जागृत नसर आणि तेवढेच जागरूक तिथली मुलं. माझा स्टुडंट MBBS ला सिलेक्ट झालेला आहे, जी माझी पहिली बॅच होती उमरग्याची. तो 12वी नंतर त्याचा MBBS ला नंबर लागला. प्राऊड मोमेंट माझ्यासाठी, कारण तो माझ्या म्हणजे जिथून मी ऍज अ प्रिन्सिपल करिअर सुरू केलं त्या शाळेतला पहिल्या बॅचचा तो पहिला मुलगा. क्या बात आहे. तो MBBS ला लागला कारण पालक आणि विद्यार्थी यांची तळमळ, ही तळमळ असणं गरजेचं आहे. तळमळ आणि तो तेवढं डेडिकेशन त्यांचं. म्हणजे वर्गात फक्त 25च मुले होते सर पहिल्या वर्षी, पण ती 25च्या 25 मुलांची त्यांच्यामध्येच इतकी कॉम्पिटिशन होती ना का मला पालकांना सांगावं लागलंच नाही की या विद्यार्थ्याकडे तुम्ही लक्ष द्या. अप टू डेट मुलांचा होमवर्क कसा असावा, मुलांचं घरचं काम कसं असावं, ह्याचा उत्कृष्ट नमुना माझ्या त्या शाळेतले विद्यार्थी होते. तिथं शिक्षणाचं म्हणजे आपण लातूर पॅटर्न म्हणतो, हे लातूरच्या जवळचं गाव आहे बरं का उमरगा. ओके, बरोबर. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. हा, ते खरंच शिक्षणाची पंढरी त्याला का म्हणतात पुण्यानंतर, ते मला तिथं अनुभवायला आलं. आपल्याकडे ना स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे, आपल्याकडे भरपूर नैसर्गिक साधन संपत्ती आहे, त्यामुळे आपल्या इथला विद्यार्थी लीजर आहे, आळशी आहे थोडासा. बरोबर. त्यांना माहितीये की आपण बाकी काही नाही केलं तरी हे काहीतरी करू शकतो. जसं बिझनेस आहेत आई वडिलांचे किंवा दुसरं काहीतरी आहे. दे डोंट हॅव बिग थॉट्स, असं मोठी स्वप्न नाही आहेत त्यांची. बरोबर. मग माझी इच्छा आहे की माझ्या इथल्या मुलांनी ना मोठी स्वप्न बघावी, थोडं वेगळं काहीतरी करायला बघावं. आत्ताच सध्या जे गणित आहे मुलांचं, थोडीशी ती आपण म्हणतो ना की ती एक अशी जिद्दीची कमतरता आपल्या इथल्या मुलांमध्ये दिसते. आणि रायगड विभाग, कोकण विभाग म्हणाल ना तर प्रचंड कष्टाळू मुलं आणि अतिशय म्हणजे हंबल म्हणजे बाई कुठेही बाजारात दिसू दे, पहिले नमस्ते करणार आणि गायब होणार. अच्छा, म्हणजे ही तफावत आहे. म्हणजे मुंबई झोन जरा जवळ असल्यामुळे थोडासा तो फरक असेल. त्याहून आता एक नवीन उपकरण आलंय जे तुम्हालाही माहिती आहे की ते दाखवल्याशिवाय पोरांना जेवण जात नाही, अभ्यास होत नाही. हो, त्याचा आमिष दाखवल्याशिवाय अभ्यासही होत नाही. म्हणजे ह्या सगळ्या अशा कठीण गोष्टी, कधी कधी प्रश्न पडतो की हाच काळ आपलाही होता आणि हाच काळ आपल्या मुलांचाही आहे. आपल्या वेळेला ह्या गोष्टी लिमिटेड होत्या सर.
आता यांना अनलिमिटेड झालंय आणि याला पूर्णतः दोष मी पालकांना देईल. म्हणजे माझ्याकडे येतात ना जेव्हा पॅरेंट्स आणि म्हणतात की याला सांगा हा खूप मोबाईल बघतो, हा टीव्ही बघतो. म्हटलं मोबाईल कोणाच्या मालकीचा आहे? माझा आहे का तुमचा आहे? बरोबर. तुमचा आहे. पैसे कोणी भरले? तुम्ही. टीव्ही कोणाचा आहे? तुमचा. रिमोट कोणाचा आहे? तुमचा. घ्या आणि लपून ठेवा. 1 दिवस रडेल, 2 तास रडेल, हॅव पेशन्स. रडून रडून मूल थकतं, बस. नंतर ते झोपतं, शांत होतं. एकदा मुलाला कळलं की हे मिळत नाहीये, ते त्याच्यासाठी ती गोष्ट मिळवण्यासाठी ते आकाश पाताळ एक करेल. पण ती जी प्रोसेस असते आकाश पाताळ एक करून ती गोष्ट मिळवण्यापर्यंतचा जो टाइम असतो, त्या वेळेत आपण ते पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. माझा भाचा होता छोटा, 2-2.25 वर्षाचा असताना तो माझ्याकडे आला होता. 3 महिने होता ना, त्यानं मोबाईल हातात घेतला ना काही. त्यांनी एकच दिवस रडला होता. मी सट करून एकच दिली होती. म्हटलं मिळणार नाही, जेवायचं तर जेव, नाही तर जेवू नको. तर माझी वहिनी आणि माझा भाऊ तेव्हा मला म्हणत होता, तुझ्याकडे कसा राहतो, तुझ्याकडे कसा खातो? म्हटलं त्याला थोडस काळीच दगडाचं करायला लागतं, नाहीतर ते होत नाही. आपल्याला वेळेला बदलता आलं पाहिजे. बरोबर आहे. आता तुम्ही फक्त मुलांना ब्लेम करून नाही चालत, आपणच ते लावलं पाहिजे ना. मी जर पुस्तक वाचत असेल तर माझं मूल पुस्तक वाचणार आहे. मी मोबाईल बघत असेल तर माझं मूल मोबाईल बघणार आहे. बरोबर. आता तुम्ही एक 2 सेकंद आधी म्हणाले की मी एक सटकन मारली, बरोबर? हो. तर मला हा प्रश्न विचारायचा होता की आम्ही लहानपणी अभ्यास नाही केलो किंवा अभ्यासात कमी मार्क भेटले तर आमच्या घरातले वडील किंवा आई त्या शिक्षकांना भेटायचे आणि बोलायचे की त्याला जेवढं तुडवायचंय तेवढं तुडवा, पण त्याच्याकडनं करून घ्या. पण आता सगळं उलट झालंय. आता तुम्ही बोललात तरी पण हे कसं, म्हणजे या परिस्थितीला तुम्ही कसं हाताळता? आम्हाला आता ह्याला खरं तर जबाबदार आपलं सरकार आहे. आणि सरकार त्यांच्या बरोबरीने म्हणजे 50% सरकार आहे, 50% पालक आहे. मुलांना डिप्रेशन या शब्दाचा अर्थ माहित नाही, पण ते डिप्रेशन मध्ये जात आहेत. पहिलीचा मुलगा मला सांगतो, मॅम मुझे डिप्रेशन हो रहा है. म्हणलं इधर आ, राइट द स्पेलिंग ऑफ डिप्रेशन. वो क्या होता, ही इज आस्किंग मी. मी म्हटलं बाळा तुला कोणी सांगितलं? तर ते म्हणते माझी मम्मा बोलली. म्हटलं ठीक आहे, आपण कुठल्या गोष्टी मुलांसमोर बोलाव्या हे पालकांना कळलं पाहिजे. आणि मुळात मूल तुमचं आहे. आम्ही आता बोलणार नाही, आम्ही आता काही त्याच्यावर ऍक्शन घेणार नाही किंवा काही नाही. याचे दुष्परिणाम तुम्हाला आता नाही दिसणार. तुम्ही आता म्हणाल त्याला ओरडू नका, मारू नका, डोळे दाखवू नका. माझ्या 60 ते 65% पॅरेंट्स असं म्हणणं असतं की हे ना शाळेत याला नाही म्हणतात म्हणून तुम्ही टीचरला सांगा बोलू नका. पण त्याला कारण दुसरं असतं. सायकोलॉजिकल कारण हे असतं, मूल स्वतःच्या चुका लपवण्यासाठी त्या दुसऱ्यावर त्याचे हे ढकलायला बघत असतं. बरोबर? आणि हे सायकोलॉजिकली खरी सुरुवात अपराधाची तिथून होते. हा. आणि त्या चुका मी पहिलेच विचारते जेव्हा ते येतात ना माझ्याकडे, मैम पेट दुख रहा है, घर जाना है, पेरेंट्स को कॉल लगाओ. आई फर्स्ट आस्क आज कौन सा पीरियड था, अभी कौन सा पीरियड है, होमवर्क के बुक्स लाए हैं, वीकली टेस्ट बुक्स लाए हैं. तो कुछ काही ना काहीतरी फॉल्ट निघतोच. मग मी सांगते पहिले ते कम्प्लीट करा, तोपर्यंत पेरेंट्सना कॉल करते. होत नाही काही, मी टीचरला इन्फॉर्म करते, चेक करा, ओरडू नका, फक्त गोड बोलून कम्प्लीट करून घ्या. पोटात दुखणं आपोआप थांबतं. बरोबर आहे. हे सगळं समजलं पाहिजे. पाठवून बोलवून लगेच पाठवून दिलं ना, ते बिकम हॅबिच्युएटेड. आता इतक्या वर्षाच्या अनुभवावरून एवढं तर कळतं आम्हाला लगेच कोणाचं खरंच पोट दुखतंय आणि कोण नाटक करते असं. चला, एक गोष्ट तर नक्की कळली की अशा व्यक्तीकडे आपल्या मुलाची कंप्लेंट घेऊन जाण्याच्या आधी 100 वेळा विचार केला पाहिजे. येस. की नेमकं मी माझ्याकडे तर म्हणजे माझी जी 400 मुलं आहेत ना, आय नो ईच अँड एव्हरी चाइल्ड विथ देअर बॅकग्राऊंड. येस. की मी का जाऊ या शिक्षकांकडे, या प्रिन्सिपलकडे, की मी असं सगळं जर मला माहिती आहे आणि मग मी कशाला जाऊ. नेमकं आधी मी चूक शोधण्याचा प्रयत्न करेल आणि मग मी ठरवेल जायचं का नाही जायचं ते. नाही, मी असं नाही म्हणत सर. बघा कसं आहे, आमच्याकडून पण चूक होते, शिक्षकांकडून पण चूक होते. असं नाही की आम्ही अगदी 100% बरोबर आहोत. आमच्याकडूनही चुका होतात, कधी हलगर्जीपणा होतो शिक्षकांकडनं, कधी चेकिंगच्या मध्ये मिस्टेक्स होतात. बट तेव्हा हे पण कन्सिडर करायला पाहिजे की दे आर ऑल्सो ह्युमन बिईंग्स.
बरोबर आहे. तुम्ही फीस भरली म्हणून तुम्ही शिक्षकाला विकत नाही घेतलं. अगदी बरोबर. हे प्रत्येक पालकांनी लक्षात ठेवणं आहे. जसं मी म्हणजे माझ्याकडे जेव्हा येतात ना पालक, मागे 1-2 वेळा असं झालं की शिक्षकांचं लक्ष कुठे होतं. मी पीटीएम मध्ये पण हे बोललेले आहे, म्हणजे अगदी स्पष्ट की जसं तुम्ही एक्सपेक्ट करता की तुमच्या मुलाच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे शाळेमध्ये, तसंच मीही एक्सपेक्ट करते आफ्टर स्कूल आवर्स माय स्टुडंट इज अंडर युअर कस्टडी. he or she should not get hurt when he is with you. तेवढी काळजी तुम्ही पण घ्यायची. वा, क्या बात आहे. आम्ही ओरडते, म्हणजे एखादा जर ढोपर बिपर फोडून आला ना तर मी त्या पेरेंट्सना विचारते, लक्ष कुठे होतं तुमचं, तुम्ही का काळजी घेतली नाही माझ्या स्टुडंटची. सगळा विचार करून तुम्ही इतकी छान उत्तरं देताय ना की माझी रोजची प्रॅक्टिस आहे सर ती, मला विचार करायची गरज नाहीये मुळात. हे नुसता अनुभव आहे, बाकी काय. हा नुसता अनुभव आहे, आणि हा दांडगा अनुभव आहे. नुसता साधा अनुभव नाही, तो दांडगा अनुभव आहे, आणि त्याच्यामुळे हे इतकं उत्स्फूर्तपणे तुमचं येतंय. तो एक्सपिरियन्स सगळ्या पद्धतीने तुम्ही पद्धतशीरपणे मांडताय. तर ह्या सगळ्या गोष्टी हाताळताना अजून एक गोष्ट तुम्हाला हाताळावी लागते, ती म्हणजे शिक्षकांची. तर हा सगळा स्टाफ हाताळताना, मुलं हाताळताना शिक्षकांचं आणि तुमचं नातं कसं असतं? सर ऍक्च्युली ना, आता मी वयाच्या माझ्या अशा स्टेजवर आहे की दे ऑल आर लाईक किड्स टू मी, आणि मी तसंच त्यांना ट्रीट करते. बघा सर, शिक्षक हाही एक माणूस आहे. जसं माझं घर आहे, मला काही प्रॉब्लेम्स आहेत, तसे त्यांची घर आहेत, त्यांनाही काही प्रॉब्लेम्स आहेत. मी त्यांना फक्त एकच सांगते, शाळेत येताना शाळेच्या उंबरठ्यावर घर ठेवा, घरी जाताना घराच्या उंबरठ्याच्या बाहेर शाळा ठेवा. अगदी बरोबर. शाळा घरी आणू नका, घर शाळेत नेऊ नका. मग हा बॅलन्स जमला ना का बाकी सगळं पण होतं सर. फ्रस्ट्रेट होतात, रडतात, चिडतात. तर बिईंग अ लीडर मी नाही त्यांना समजून घेतलं तर कोण घेणार? बरोबर. मग त्या मला सगळे त्यांची सुख-दुःख सांगतात. आपण जिथे होता होईल तिकडे कुठेतरी सायकोलॉजीचा अभ्यास केल्याचा तुम्हाला फायदा होतो. हो सर. आणि होतं कसं सर, मॅनेजमेंटचाही तेवढाच सपोर्ट आहे. वा. त्यामुळे मी तेवढं त्यांना प्रिव्हिलेज देऊ शकते की बाबा हा मला माहितीये की मी जर हा डिसिजन माझ्या टीचरसाठी घेतला तर माझी मॅनेजमेंट मला काही ओरडणार नाहीये. मुळात काय माहिती का मॅडम, की एवढा जबरदस्त रेझ्यूम बायोडेटा बघितल्यानंतर मॅनेजमेंट डोळे झाकून विश्वास ठेवणार. त्याच्यामुळे म्हणजे त्यांचा खूप ट्रस्ट आहे माझ्यावर. दे डोंट इंटरफेअर इन अकॅडमिक्स, ऍडमिनिस्ट्रेशन, कशात नाही इंटरफेअर करत. वा. आता हे सगळं शिक्षक आपण प्रिन्सिपल आणि शाळेच्या बाबतीत आपण बोललो. आता मी एक छोटा अजून प्रश्न विचारतोय की हा आउट ऑफ द बॉक्स असेल, की जर तुम्ही प्रिन्सिपल नसता तर काय असता? नाही, मी प्रिन्सिपलच असते. मी पहिला प्रश्न विचारला होता की तुम्ही आधीच ठरवलं होतं का प्रिन्सिपल वगैरे या क्षेत्रात पडणार? मी ठरवलं नव्हतं. गो विथ द फ्लो म्हटलं ना मी. इट हॅपन गो विथ द फ्लो. पण तो फ्लो आहे ना, त्याला मोल्ड कसं करायचं, मॉडिफाय कसं करायचं, तर मी प्रिन्सिपलच झाली असती. ओके. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रूल्स प्रमाणे तुम्ही प्रिन्सिपल होणार हे तुमचं त्याच्यानंतर एक स्वप्न. हो. ओके. सो खूप छान गप्पा मारलेत मॅडम आपण आज, आणि बोलता बोलता हा अर्धा तास कधी झाला कळून नाही आलं. आणि इतकं छान गप्पा मारताना म्हणजे खूप अजून काही गप्पा मारू शकतो, खूप काही बोलू शकतो, कारण की हा विषय असा आहे ना, हा नाजूक विषय आहे मुलांसाठी. बरोबर. की तुमच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे आणि ऐकण्यासारखं तर इतकं आहे की बापरे बाप. मी अजून 1 तास तुमच्याशी मस्तपैकी चर्चा करू शकतो की ह्या स्कूलमध्ये या, फक्त अपॉइंटमेंट घ्या. नक्की 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 आवडेल तुमच्याशी खूप अशा गप्पा मारायला, कारण की मुळात शिक्षण क्षेत्र असं आहे की खूप काही त्यात खाचखळ घेत आणि खूप काही अशा गोष्टी आहेत की त्यात चांगलंही वाटतं आणि वाईटही वाटतं. मी प्रथमदर्शनी जेव्हा आपण प्रिन्सिपल कडे बघतो तेव्हा ती प्रिन्सिपल खडूस वाटते, पण जेव्हा कळतं की हे फणसाचं घर आहे, म्हणजे आतून एकदम एवढं असं आहे की माणूस लगेच डायव्हर्ट होतो की अरे बापरे, मी जो समजत होतो ते हे नाहीयेत, हे माझ्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने ते योग्य आहेत. म्हणजे प्रत्येकाची जागा परफेक्ट असते पण बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. बरोबर. सो यू आर द बेस्ट, आणि तुम्ही खूप छान प्रिन्सिपल आहात. तुमचा आता मगासपासून मी अर्धा तास ऐकतोय आणि तुमचा हा प्रवास असाच
खूप छान राहो हीच आम्ही अपेक्षा करूया. आणि तुम्ही दिलेला मगाचपासून या जोरादे 89.6 FM ला जो काही वेळ होता, आपण अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मी फक्त तुमच्या मार्फत माझ्या पालकांना एकच गोष्ट सांगू इच्छिते नक्कीच. की शाळा चूज करताना शांत डोक्याने विचार करून चूज करा. एकदा शाळा चूज केली तुम्ही, म्हणजे तुमच्या मुलासाठी तुम्ही ठरवलं, तर त्या शाळेमध्ये तुमचं योगदान 100% द्या. मुलांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या वाढीमध्ये, त्यांच्या प्रत्येक स्टेपवर तुमचं योगदान सध्या अत्यंत महत्वाचं आहे. ते अगदी पॉझिटिव्हली द्या. असेल, मी म्हणत नाही सगळ्याच शाळा अगदी 100% चांगल्या चालत असतील, कुठे काही अप डाऊन वगैरे असतं, तेवढं सांभाळून घ्या. कारण तुम्हीच आहात ज्यांच्यावर शाळा चालतात, बरोबर? कारण पालक नसतील तर शाळा नाही चालू शकत, बरोबर? पण म्हणून कुठल्याही पालकांनी असा म्हणजे कुठल्याही दृष्टीने आता काही निर्णय घेऊन म्हणजे वागू नये, बोलू नये, कुठल्या पद्धतीची कृती करू नये. कारण त्याचा परिणाम बाकी इतर गोष्टींपेक्षा तुमच्या मुलावर, मुलीवर, पाल्यावर जास्त होत असतो. कारण तुम्ही ते वातावरण तसं क्रिएट करता. त्यामुळे तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह तुमच्या मुलांसमोर त्यांच्या शाळेबद्दल राहाल, तेवढी आवड त्यांच्या मनात निर्माण होईल त्यांच्या शाळेबद्दल. आज आम्ही अजूनपर्यंत आमच्या शाळेशी जोडलेले आहोत, कारण आमच्या शाळेने आम्हाला ती पॉझिटिव्हिटी दिली, आमच्या पालकांनी ती पॉझिटिव्हिटी दिली. त्यांनी तो पूर्ण भार शाळेवर टाकून दिला होता की तुम्हीच यांचे करते धरते आहात म्हणून, बरोबर आहे? आत्ताची जरी ती परिस्थिती नसली तरी पालकांनी फक्त सकारात्मक दृष्टीने शाळेकडे बघितलं ना, तरी भरपूर काही गोष्टी चांगल्या घडण्याची शक्यता आहे. आणि सध्या आपल्या देशाला, आपल्या महाराष्ट्राला याची भयंकर गरज आहे. अगदी बरोबर. हो, काही नाजूक असे प्रश्न आहेत की जे मला विचारायचे होते मध्ये, पण तो फ्लो मध्ये इतकं चालू होतं आपलं. नाही, तुम्ही विचारू शकता, काही हरकत नाही. नाजूक प्रश्न म्हणजे असे की आपल्यालाही माहिती आहे की बदलापूरला एक घटना झाली, त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी घटना नाही म्हणता येणार, काही ठिकाणी असं पालक अतिशय घाबरतात की बापरे काय झालं पाहिजे, कसं केलं पाहिजे, काय पाहिजे. ही सिक्युरिटी देणं आपल्या शाळेचं काम, शाळेचं कर्तव्य आहे सर. म्हणून मी ना सर सांगते ना, आपल्या शाळेत तुम्ही बघा, म्हणजे मी जानेवारी 2020 ला जेव्हा स्टेप इन झाले ना स्कूलमध्ये, तेव्हापासून तिथे सीसीटीव्ही आहेत. पंचायत समितीने GR काढला, त्याच्यानंतर आम्ही सीसीटीव्ही नाही बसवले. ओके, तुम्ही पहिलेपासून प्रिपेअर्ड होतात. आपल्या शाळेला मिळालेला पहिला पुरस्कार, जो मी आल्यानंतर आम्ही पहिले फॉर्म भरला होता त्याच्यासाठी, तो पहिला पुरस्कार सेफ्टी आणि सिक्युरिटी साठी होता, एज्युकेशन वर्ल्डचा. म्हणजे आपल्या शाळेमध्ये मुलांच्या सुरक्षिततेला सर्वप्रथम प्राधान्य आहे. आपल्याकडे नॉन टीचिंग मध्ये एकही पुरुष स्टाफ नाही सुरुवातीपासून. आपल्याकडे सुरुवातीला जेंट्स स्टाफ ही नव्हता सर. आता काळाची म्हणण्यापेक्षा म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आपल्याला नाही मिळाले स्टाफ, म्हणून PT, आर्ट अँड क्राफ्ट आणि मराठीचे एक सर, हा 3च जेंट्स स्टाफ आहे. म्हणजे म्हणायला गेलं तर 3% पण नाही. ओके, बरोबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टीचरांचं वेळोवेळी आपण काउन्सिलिंग करतो. मी स्वतः सायकोलॉजिस्ट असल्यामुळे मला माहितीये पालकांची मानसिकता काय असू शकते आणि आपल्या स्वतःच्या मुलाचे काळजी त्यांना कुठल्या लेवल पर्यंत वाटू शकते. बघा सर, मी कोणालाही दोष देत नाही, पण माझं एक तत्व आहे की जर समोरच्याला वाटते मी चुकलीये आणि मलाही वाटते की ओके मी असं नाही बोलायला पाहिजे होतं, मी लगेच सॉरी बोलून तो विषय संपवून टाकते आणि नेक्स्ट टाइम काळजी घेते की तसं परत काही होणार नाही. विषय वाढवून त्यांची एनर्जी वेस्ट करणं, माझी एनर्जी वेस्ट करणं, शाळेचा टाइम वेस्ट करणं, आपण देशाचा टाइम वेस्ट करतोय. बरोबर. सो नो नीड टू डू इट. ओके, तुम्हाला वाटलं हे नाही व्हायला पाहिजे होतं, वी विल थिंक अबाउट इट अँड हिअर ऑनवर्ड्स वी विल हॅव इट ऑल दिस थिंग्स इन अवर माइंड. आम्ही लक्षात ठेवू आणि पुन्हा अशी चूक होऊ देणार नाही. होतात ना चुका, असं नाही आमच्या हातून नाही होतात, पण त्या कुठपर्यंत ताणायच्या आणि कुठं थांबवायच्या हे एक लिडरशिप म्हणून म्हणा किंवा ती एक लिडरशिप क्वालिटी म्हणा आपल्यात असणं, एक शाळा चालवणाऱ्या प्रमुखाकडे असणं खूप गरजेचं आहे. पालक होणारच, चिडणारच. आज आपल्या वेळेला 2-2, 3-3 मुलं होती, आता एक आहे. बरोबर. त्यामुळे ते प्रत्येकाला अगदी म्हणजे प्रिशियस आहे आणि इट इज देअर राईट.
त्यांचा अधिकार आहे, तो मूलभूत हक्क आहेत ते आपले, आणि ते त्यांना मिळणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. त्यामुळे म्हणून मी म्हणते ना, शाळा तुम्ही जेव्हा चूज करता तेव्हा खूप विचार करून चूज करा की इथे 100% आपलं मूल सुरक्षित आहे का. माझ्याकडे तुम्ही वॉशरूमची सुद्धा सोय बघितलीत ना, छोट्या मुलांसाठी वेगळी आहे, त्यांचे हँडवॉश सुद्धा करायची जागा आहे ना, त्यांच्या छोट्या मुलांची त्यांच्या हाईट नुसार आहे. अगदी बरोबर. आणि हे आपल्याला सीबीएसई ने दिलेलं ऍप्रिसिएशन आहे सर, की व्हेरी रेअरली स्कूल थिंक अबाउट स्मॉल किड्स. छोट्या मुलांबद्दल खूप कमी वेळा विचार केला जातो. आपल्या साहेबांनी आधीच विचार करून छोट्यांसाठी बेसिन्स वेगळे होते, बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे तिथून त्यांनी सुरुवात केली आहे विचार करायची. असं मग जिथे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला जातो, तुमचं मूल सुरक्षित हातातच आहे. 100%. एवढं सगळं ऐकल्यानंतर कुठल्याही म्हणजे मला वाटतं की आता जेव्हा मी ऑन एअर जाईल, आपला आता सध्याच्या घडीला जेव्हा आपला फ्लो मध्ये जाईल, तेव्हा जे श्रोते ऐकत असतील ना, जेव्हा ऐकतील ना, त्यांनाही वाटेल की या शाळेमध्ये आमच्या स्टुडंटला, आमच्या म्हणजे आमच्या मुलाला टाकलं तर काही हरकत आहे का वगैरे, असा विचार नक्कीच करतील. कारण की इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही मांडणी केली ना, की हा म्हणजे प्रत्येक गोष्टीचं तुम्ही व्यवस्थित बायफर्केशन केलेलं आहे की मुलं, त्या मुलांना नेमकी गरज काय, त्याच्यानंतर शिक्षक त्यांचं नेमकं म्हणणं काय, या गोष्टी तुम्ही पद्धतशीरपणे मॅनेज करण्याच्या म्हणजे एकदम सॉलिड की ते जमण्याचा प्रयत्न करता 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 आज तुम्हाला एवढा अनुभव आहे की तुम्ही सहजपणे ते हाताळताय. सो वन्स अगेन म्हणजे खूप छान वाटतंय की या सगळ्या गोष्टी ऐकून झाल्यानंतर की हा माझ्या जोडीला जे काही पॅरेंट्स असतील, ऐकणारे असतील, त्यांनाही आवडेल की बाबा आता आम्ही जो आमचा समज होता आमचा प्रिन्सिपल बद्दल, या जाम खडूस बाई आहे बाबा, तर ते त्याच्यासाठी जर शहापूरमध्ये की बाई काही ऐकत नाही, हा, तर तो कुठेतरी दूर होईल असं मला वाटतंय. दूर व्हायलाच पाहिजे तसं बघा. म्हणजे कारण की मुळात तुमचा शत्रू नाहीये कोणी आणि तुम्ही कोणाचे दुश्मन नाहीये. तुम्हाला म्हणजे माझं प्रोफेशन काय आहे, शिक्षण क्षेत्र, बरोबर आहे. मी उद्या डॉक्टरला जाऊन सांगू शकत नाही ना की तुम्ही या पेशंटला हे इंजेक्शन द्या, त्या पेशंटला ती गोळी द्या, किंवा त्यांना सलाईन लावा. मी सांगितलेलं योग्य ठरेल का सांगा बरं. बरोबर बरोबर. किंवा मी किराणावाल्याला सांगू शकत नाही ना की तू तांदळाचा भाव एवढा लाव आणि हे अर्धा किलो आहे ना त्याच्यावर हे अर्धा किलो फ्री दे. अगदी अगदी अगदी. हे मी त्याला नाही सांगू शकत. बरोबर बरोबर. किंवा मी जर भाजीवाला आहे त्याला मी सांगायला लागली की तू ह्या भाजीवर ना ही भाजी फ्री दे, किंवा तू एवढ्या सगळ्यांचे ना एवढेच पैसे लाव, असं मी नाही सांगू शकत. प्रत्येकाचं आपलं एक क्षेत्र आहे, त्या त्या क्षेत्रातली व्यक्ती ती व्यक्ती जाणकार आहे. आज जर माझा 20 वर्षाचा अनुभव आहे तर त्या 20 वर्षाच्या अनुभवात आम्ही काही शिकलोय, आम्हाला बोर्ड काही शिकवतोय, आम्ही आमच्या अनुभवातनं काही शिकलोय, त्याच्यातलं जे सगळ्यात उत्तम असेल ते तुमच्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर. तर मग आमच्याकडे काहीतरी आहे. येस येस. आणि टीचर इज द प्रोफेशन हु टीच ऑल प्रोफेशन्स. येस येस येस. हे महत्वाचं सगळे विसरून जातात. नक्कीच. अतिशय म्हणजे आत्मविश्वास आणि प्रचंड पॉझिटिव्हपणा हा तुमच्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुमच्याकडे. आणि हा विश्वास आणि हा तुमचा पॉझिटिव्हपणा असाच कायम राहू. आणि नक्कीच ही मुलं भविष्यात म्हणजे मला तर नक्कीच आता एक मुलगा तुमचा MBBS झाला शाळेतला, असे बरेच जण स्टुडंट्स असतील की ते कुठे ना कुठे महाराष्ट्राच्या, जगाच्या, भारताच्या पातळीवर कुठे ना कुठे मोठ्या मोठ्या हुद्द्यावर काम करत असतील. आणि आता उद्याची पिढी जी घडणारी आहे तेही तुमच्या हाताखालून जाताना खूप अशा उंच उंच अशी झेप घेऊन कुठेतरी पोहोचतील आणि नक्कीच सांगतील की हा या मॅडम आम्हाला होत्या, या टीचर आम्हाला होत्या आणि आम्हाला प्राऊड आहे की आम्ही यांच्या हातून शिकलोय. आपले एक छोटासा अनुभव शेअर करते. आपले शिक्षण अधिकारी होते बीटी चव्हाण सर. त्यांची मुलगी माझ्या हाताखाली होती 5वीला. आणि जेव्हा सर आले तेव्हा आमचा बोलण्यात विषय निघाला. सर शाळा व्हिजिट साठी आले होते. म्हटलं मी पण शरद पवार पब्लिक स्कूलला होते, माझी मुलगी होती. मी म्हटलं कुठल्या वर्षी, त्यांनी सांगितलं वर्ष. मी म्हटलं हो ती 5वीला असेल. आणि त्यांनी फोन लावला. ती इतकी एक्साइटेड झाली की माझ्या टीचरांची माझं बोलणं झालं म्हणून. सर म्हणाले पृथ्वी किती छोटी आहे. म्हटलं हो दुनिया गोल आहे आणि खूप लहान आहे.
तर खूप आनंद वाटतो सर जेव्हा मुलं आपल्याला लक्षात ठेवतात. असंच तुमचं भारतभर तुमचं जेव्हा नाव होईल, नाव आहेच म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, कारण की एवढेच 20 वर्षाच्या प्रवासात अनेक स्टुडंट सगळ्या संपूर्ण भारतात जगात कुठे ना कुठे असणार आणि कुठे कुठे ते जेव्हा लाईन जाईल तेव्हा अरे मॅडम बोलतात, ऐकूया जरा मस्तपैकी छानपैकी आणि खूप छान वाटेल. सो मॅडम खूप थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ आम्हाला आज दिला या सुरादेश तुम्ही 89.6 दिली मला बोलायला. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. एकदम जोखंद गप्पा मारल्यात आणि खूप छान. असंच पॉझिटिव्हनेस, असाच आत्मविश्वास तुमच्यामुळे सगळ्या मुलांना मिळो आणि सगळी मुलं पुढे जाऊ. धन्यवाद. आपण सुरादेश 89.6 FM ला वेळ दिल्याबद्दल तो धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि पुन्हा आम्ही तुम्हाला बोलवूया आणि तुम्हाला पुन्हा यायचं आहे. नक्की नक्की सर. येस सर. थँक्यू 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 व्हेरी मच. तर श्रोते हो, या होत्या डॉक्टर विद्या पाटील मॅडम, ज्या आपल्या जोंधळे यांची किंडर जॉय तिथल्या या प्रिन्सिपल, आणि अतिशय उत्तर इतकी जबरदस्त दिली. त्यांचा एवढा दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांनी सगळं त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला. आणि हा एक्सपिरियन्स इतका महत्त्वाचा आहे की माझ्या मते जे त्या पदावर आहेत त्या पदावरच्या व्यक्तींनी ते ऐकल्यानंतर त्यांनाही नक्कीच त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याचा हा एक वेगळा वाव आहे. तर ऐकत रहा सुराधीश 89.6 FM. आपण भेटूया पुन्हा एकदा जगण्याची नवी उमेद विथ RJ सुमेध. थँक्यू व्हेरी मच.